मीनाताई महादेवाच्या मंदिरातून घरी आल्या होत्या. घरी आल्याबरोबर त्यांनी रविकांतजी म्हणजेच आपल्या पतीला त्यांनी प्रसाद दिला. तेव्हा रविशंकरजी म्हणाले, तू महादेवाची खूप मोठी भक्त आहेस ना, तुला आवडेल का आपण केदारनाथला गेलो तर? त्यावर मीनाताई म्हणतात, काही काय बोलतात, आता या वयात आपण कुठे जाऊ शकतो का केदारनाथला? रविकांतजी म्हणतात, का नाही जाऊ शकत? आपण ह्यावेळेस जे पेन्शनचे पैसे येतील त्या पैशांमध्ये आपण केदारनाथला जाऊया, आणि तेही विमानाने. मीनाताई खूप खुश होतात, पण त्यानंतर म्हणतात त्या, अहो पण आपली सुनबाई आणि आपला मुलगा काय म्हणेल? ते तयार होतील का आपल्याला पाठवायला? त्यावर रविशंकरजी म्हणतात, त्यांना काय विचारायचं आहे? पेन्शनचे पैसे माझे आहेत, यावेळेस आपण त्यांना नाही द्यायचे. त्यावर मीनाताई म्हणतात, अहो अहो त्यावरून घरात वाद होतील. त्यावर रविशंकरजी म्हणतात, काही होणार नाही, तू काळजी करू नकोस, मी सगळी अरेंजमेंट करतो. असं बोलून रविशंकरजी मार्केटमध्ये निघून जातात. मीनाताई हॉलमध्ये बसून टी व्ही बघत असतात. तेवढ्यात त्यांची सून येते आणि मीनाताईंना म्हणते, आई आज 10 तारीख आहे आणि अजूनही बाबांनी पेन्शनचे पैसे दिले नाहीत. घरातील सर्व किराणा सामान संपलं आहे. बाजार पण संपला आहे. दिवसेंदिवस घरातील खर्च वाढत चालला आहे. बाबा घरी आल्यानंतर त्यांना सांगा की आजच पेन्शनचे पैसे काढून घेऊन या म्हणून. आणि आता एक दिवस जरी जास्त झाला तर मग पुढे मी काय करेन हे तुम्हाला ठाऊकच आहे. सुजाता खूपच रागाने बोलत होती. यावर मीनाताई म्हणाल्या, सुनबाई, हा 1 महिना तरी तुम्हाला पेन्शन मिळणार नाही. कारण मी आणि तुझे सासरे आम्ही दोघे फिरायला जाणार आहोत केदारनाथला, आणि त्यासाठी तुझ्या सासऱ्यांनी तिकिटे सुद्धा काढून आणली आहेत. त्यामुळे ह्यावेळी तरी आम्ही पेन्शनचे सगळे पैसे तुम्हाला देऊ शकणार नाही. सासूचे बोलणे ऐकून सुजाता खूपच भडकली आणि मीनाताईंना मोठ्या आवाजात म्हणाली, काय म्हणालात तुम्ही? पुन्हा एकदा बोला पाहू. तुम्ही दोघे ह्या वयात फिरायला जाणार? लाज वाटते की नाही तुम्हाला? म्हणत म्हातारपणात फिरायला जाताय म्हणे, थोडी तरी लाज बाळगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अंगामध्ये जीव तरी आहे का फिरायला जायला? सुजाता त्यांना म्हणते, कुठेतरी धडपडाल आणि माझं आणि तुमच्या मुलाचं आणखी एक काम वाढवून ठेवाल तुम्ही. हे पहा, काही गरज नाही फिरायला जाण्याची. गुपचूप घरात एका कोपऱ्यामध्ये पडून राहा आणि जसे आम्ही दोघं सांगतोय तसंच वागत जा. आले मोठे फिरायला जाणारे. येऊ दे तुमच्या मुलाला, त्यांनाही तुमचे गुण सांगते, तुमचा पराक्रमच सांगते. त्यांना म्हणते, तुमच्या आईबाबांना म्हातारपणात खूप नवीन गोष्टी आठवत आहेत. मग बघू तुमचा लेक काय म्हणतो ते. सुजाता आपल्या सासूला खूप मोठ्या आवाजात बोलत होती आणि मीनाताई नेहमीप्रमाणे आपल्या सुनेचे बोलणे गुपचूप ऐकत होत्या. कारण घरामध्ये त्यांच्या सुनेचंच राज्य होतं. मीनाताईंचे पती रविकांत सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. दर महिना मिळणारे पेन्शनचे पैसे त्यांना नाईलाजाने मुलाला आणि सुनेला द्यावे लागत होते. सून ते पैसे आपल्या मर्जीने खर्च करत होती. त्याच पैशातून घर खर्च करून ती भिशी देखील लावायची. पण जर मीनाताईंनी एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर मग तेव्हा रविकांतजींकडे पैसेच नसायचे. सुजाता तिच्या सासूला पेन्शनमधील 1 रुपयासुद्धा देत नव्हती. पण तरीही रविकांतजी आणि मीनाताई सुनेला काही बोलत नव्हते. कारण त्यांना असे वाटत होते की ज्यांच्यामुळे घरात कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नये हे टाळावेत. त्यामुळे ते सुनेचे कडवट बोलणे सुद्धा गुपचूप ऐकून घ्यायचे. मीनाताईंना आठवले की एके दिवशी रविकांतजींनी आपल्या पत्नीला 1,000 रुपयांची साडी आणली होती. तेव्हा पेन्शनमध्ये 1,000 रुपये कमी असलेले पाहून सुजाता भयंकर रागाला गेली आणि आपल्या सासऱ्यांना म्हणाली, ह्यावेळी पेन्शनच्या पैशामध्ये 1,000 रुपये का बरं कमी आहेत? तेव्हा ते म्हणाले, सुनबाई, मी तुझ्या सासूला आज तिचा वाढदिवस आहे म्हणून 1,000 रुपयाची साडी आणली. कारण ती साडी तिला खूप आवडली होती आणि बरेच वर्ष झाली मी तिच्यासाठी एकही साडी खरेदी केली नव्हती, कोणती गिफ्ट वस्तू घेतली नव्हती. नेहमी तूच तिला तुझ्या जुन्या साड्या वापरायला देतेस
आणि त्याच जुन्या साड्या ती घरात आणि बाहेर जातानाही नेसते. त्यामुळे मी विचार केला की मीनाच्या वाढदिवसाला तिला एक छानशी साडी खरेदी करून द्यावी. तेव्हा सुजाता म्हणाली, "अरे वा, म्हणजे आता सासूबाई 1,000 रुपयाची साडी नेसणार, ती सुद्धा म्हातारपणामध्ये. अरे देवा, पाहतोयस ना या म्हाताऱ्या आणि म्हातारीला, यांना इतर काही लाज शरम वाटत नाही. 1,000 रुपये वायफळ खर्च करताना त्यांना हेही लक्षात आले नाही की आपण शहरात राहतोय आणि शहरामध्ये किती महागाई असते. पण या लोकांना तरी कसं काय ठाऊक असणार, कारण ह्यांचं तर सगळंच आयुष्य खेडेगावामध्ये गेलं आहे." त्या दिवशी एक नवी साडी घेऊन दिल्याबद्दल सुनेने मीनाताईंना आणि रविकांतजींना एवढं सुनावलं की त्या दोघांना 2 दिवस जेवणसुद्धा गेलं नाही. बिचारा मीनाताई सुजाताने बोललेला एक एक शब्द आठवून घाबरत होत्या. त्या मनात म्हणाल्या की एक साडी घेतली म्हणून सुजाताने किती गोंधळ घातला. आता तर माझ्या नवऱ्याने त्या दोघांना काही न सांगता पेन्शनचे पैसे तिकीट बुक करण्यासाठी आणि काही पैसे आपल्या खर्चासाठी स्वतःजवळ ठेवले आहेत. आम्ही केदारनाथला जातो म्हणून. मग आता यावेळेस सुजाता काय बोलेल कुणास ठाऊक. किती चिडेल ती. संध्याकाळी मीनाताईंचा मुलगा नितीन घरी आला. तेव्हा आल्याबरोबर सुजाताने पुन्हा बडबड करायला सुरुवात केली. तिने नितीनला भडकवलं आणि त्याला त्याच्या आईबाबांच्या खोलीमध्ये पाठवून दिलं. नितीन खोलीमध्ये आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, "काय बाबा, तुम्हाला म्हातारपणात एका ठिकाणी बसावं असं वाटत नाही का? जमिनीवर पाय राहत नाहीत का तुमचे? मी हे काय ऐकतोय, तुम्ही दोघांनी केदारनाथला फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला आहे आणि तेही मला न विचारता. तुमच्या लक्षात तरी आहे का ह्या महिन्याची 5 तारीख होऊन गेली आहे आणि 10 तारीख आली आहे तरी तुम्ही अजूनही आम्हाला पेन्शनचे पैसे दिले नाहीत. आम्हा सर्वांनी उपाशी ठेवायचं ठरवलं आहे की काय तुम्ही? पेन्शन काढली आणि सुजाताला पैसे न देता बाहेर फिरायला जाणार याबद्दल आम्हाला न विचारता खर्चही करून टाकले तुम्ही. मग आता या महिन्याचं राशन पाणी कोण भरणार, कोण करणार? लाईट बिल कोण भरणार? आणि हे बघा, आत्ताच सांगतो, मी तर माझे पैसे घरात देऊ शकत नाही. मला काही तुमच्यासारखी सरकारी नोकरी नाही आहे बाबा, त्यामुळे पेन्शनही मिळणार नाही मला. म्हणून मी माझा पगार सेव्हिंग करतो, जेणेकरून भविष्यात हेच पैसे आमच्या उपयोगाला येतील. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही आम्हाला आमच्या म्हातारपणापर्यंत पुरणार नाही. त्यामुळे जिवंत आहात तोपर्यंत तरी पेन्शनचे पैसे नीट वापरा, म्हणजे आम्हाला द्या. तुम्हा दोघांना एवढे पैसे लागतातच कशाला? कसला खर्च आहे तुम्हाला? उगाच पैसे कुठेही उधळू नका. आई बाबा या घरामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला तुमचे पेन्शनचे पैसे आम्हाला द्यावे लागतील. आणि जर तुम्ही तुमचे पैसे दिले नाहीत तर मी तुम्हाला घराबाहेर काढेल." रविकांतजी मुलांचे बोलणे ऐकत उभे होते. आज ते सुद्धा खूप रागामध्ये होते. त्यांनी विचार केला होता की आता यापुढे ते आपल्या मुलाला आणि सुनेला घाबरणार नाहीत, कारण नेहमी ते त्या दोघांचं बोलणं ऐकून गप्प राहायचे. पण आज त्यांनी ठरवलं होतं की आज उगाच गप्प बसून काही निर्णय घ्यायचा नाही आणि काही ऐकून घ्यायचं नाही. ते म्हणाले, "नितीन, हे मात्र बरं आहे रे तुझं. आमचे फिरायला जाणं तर तुला दिसतं, पण स्वतः बायको मुलाला घेऊन सगळीकडे फिरायला जातोस ते तुला दिसत नाही का? दर रविवारी तू तुझ्या बायकोला घेऊन पिक्चरला जातोस, तिथूनच बाहेर येताना जेवणसुद्धा करून येतोस. तेव्हा आम्ही दोघे घरातच खिचडी बनवून खातो. तू बाहेर जेवायला जातोस तेव्हा आम्हालाही काय घेऊन जात नाहीस? आमच्या 2 भाकरींसाठी तुमचा खर्च वाढतो का? मग तुम्ही बाहेर फिरायला जाता, बाहेरून जेवण करून येता, तेव्हा खर्च होत नाहीत का? अरे तू स्वतःसाठी तर खूप खर्च करतोस, पण तेच पैसे घरात खर्च का करत नाहीस? बाहेर जेवायला जाऊन 2-3 हजार खर्च करतोस, तेच पैसे घरात तुझ्या संसारासाठी का वापरत नाहीस? बरोबर आहेस, तू कसा देशील? तू मला गृहीत धरतोस ना. माझंच पेन्शनमधून हे घर चालवत आहात तुम्ही दोघे. मग फुकटचा रुबाब कशाला दाखवते आम्हाला? आणि एक देव न करो, पण उद्या जर मी किंवा तुझी आई आजारी पडली तेव्हा मग तू काय करशील? का आमचा दवाखान्याचा औषध गोळ्यांचा खर्च तू करशील? आणि तू हे विसरलास का? काही महिन्यांपूर्वी तू आणि तुझी बायको गोव्याला फिरून आलात. तुम्ही दोघे, तुमची 2 मुले, अरे 4 जणांचा विमानाचा तिकिटाचा खर्च किती झाला होता हे ठाऊक आहे ना तुला?
तुम्ही दर 3 महिन्याला बाहेर फिरायला जातात, तेव्हा आम्ही तुम्हाला कधी थांबवलं आहे का? कधी आम्ही तुम्हाला विचारले की एवढे पैसे का खर्च करत आहात म्हणून? मग आज मग आज जर थोडे पैसे आम्ही स्वतःसाठी खर्च करत आहोत, बाहेर फिरायला जात आहोत, केदारनाथला तुझ्या आईला घेऊन जायची माझी इच्छा होती, मग याचा त्रास तुम्हाला का होतोय? तेव्हा नितीन लगेच मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा, मी माझ्या कमाईचे पैसे माझ्या बायको मुलांवर खर्च करतो. तुमच्याकडून पैसे घेऊन त्यांना फिरायला घेऊन जात नाही मी. तेव्हा बाबा म्हणाले, हे बघ नितीन, यापुढे माझ्याशी बोलताना खाली आवाज करून बोलायचे. जर तू तुझ्या कमाईच्या पैशांनी तुझ्या बायको लेकरांना घेऊन फिरायला जातोस, त्यांच्यावर पैसे खर्च करतोस, तर मग मी पण माझ्या पेन्शनच्या पैशातून माझ्या बायकोला घेऊन बाहेर जातोय, तुझ्या आईला बाहेर घेऊन फिरायला जातोय, आणि मी हे माझेच पैसे खर्च करतोय ना. त्यासाठी तुझ्यापुढे हात तर पसरले नाहीत ना मी. वडिलांचे बोलणे ऐकून नितीनला खूपच राग आला. नेहमी आई बाबा त्याचे बोलणे ऐकून गुपचूप खोलीमध्ये निघून जात होते, पण आज तर त्याचे बाबा त्यालाच ऐकत होते. हे काही त्याला पचले नाही. नितीन म्हणाला, ठीक आहे बाबा, तर मग आज मी एक निर्णय घेतला आहे. यापुढे तुम्ही दोघांना फुकट खाऊ घालू शकत नाही, किंवा दोघांना मी या घरात ठेवू शकत नाही. तुम्हा दोघांनाही तुमच्या जेवणाचे पैसे द्यावे लागतील, तेव्हाच तुम्हाला जेवण मिळेल. आता माझ्याकडे सुद्धा एवढे पैसे नाहीत की मी तुम्हा दोघांचा एक खर्च उचलू शकेल. असे बोलून नितीन त्याच्या खोलीमध्ये निघून गेला. रविकांतजी म्हणाले, काय पण मुलगा आहे, आमच्याच पेन्शनच्या पैशातून राशन पाणी भरतोय आणि आमच्या जेवणाचे पैसे मागतोय. मुलगा तर मुलगा, पण सूनसुद्धा काही कमी नव्हती. ती आपल्या सासूला म्हणाली, तुमचा मुलगा दिवसभर किती मेहनत करतो ते तुम्हाला दिसत नाही, पण जरा आम्ही कुठे बाहेर फिरायला गेलो की ते मात्र तुम्हाला बरं दिसलं. तुमच्या जागी दुसरं कोणी असता तर त्याने हा विचार केला असता की घरामध्ये सून आहे, मुलगा आहे आणि 2 नातवंड आहेत, त्यांच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवावेत. पण नाही, तुम्हाला तर म्हातारपणात फिरायला जायचे. अरे, तुम्ही स्वतःच्या मुलाशी स्पर्धा करत आहात. काहीतरी वाटू द्या आई बाबा, आम्ही अजून तरुण आहोत. पण जरा तुम्ही स्वतःकडे बघा. तुमच्या अर्धी लाकडं स्मशानात गेली आहेत आणि आलेत मोठे फिरायला जाणारे. गुपचूप कोपऱ्यात पडून राहा. एवढे बोलून सुजाता रागारागाने तिच्या खोलीमध्ये निघून गेली. आपल्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून मायाताई रडायला लागल्या. त्या भरलेल्या डोळ्यांनी आपल्या पतीला म्हणाल्या, अहो, आपण पुन्हा कधीतरी फिरायला जाऊया ना. पण आता नको. तुम्ही ऐकले ना, ते दोघे काय बोलत होते? ते दोघेही रागात आहेत. उगाच आपण त्यांच्या विरुद्ध वागलो तर ते आपल्याला जेवणसुद्धा देणार नाहीत. खूपच वाद होईल, आपल्यालाही खूप त्रास होईल त्याचा. आणि ते दोघेही आपल्या दोघांच्या म्हातारपणात आपलं जगणं मुश्किल करतील. तेव्हा रविकांतजी म्हणाली, माया, तू अजिबात काळजी करू नकोस. मी असताना तुला आता कोणी काही बोलणार नाही आणि काही त्राससुद्धा देणार नाही. आतापर्यंत जे काही बोलले ते खूप ऐकून घेतलं आपण त्यांचं, पण आता नाही. यापुढे मी दोघांचं काही सहन करणार नाही. रविकांतजी आपल्या पत्नीचे अश्रू पुसत म्हणाले, आता आपण मन मारून जगायचं नाही. माया, मी माझ्या लहानपणी गरिबी पाहिली, तरी माझ्या आईबाबांनी कष्ट करून मला जे शिकवलं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला गरिबीची जाणीव होती म्हणून मी शिकलो. पण आपल्या मुलाचे तसे नाही. त्याला तर सर्व काही आयतं मिळालं आहे. त्याला गरिबी काय असते ही ठाऊकच नाही. अगं माया, नितीन लहान असताना आपण त्याला काहीही कमी पडू दिलं नाही. त्याचा असणारा प्रत्येक हट्ट पूर्ण केला. चांगल्या शाळेत, कॉलेजमध्ये नाव घातलं. मला वाटलं मुलगा चांगला शिकला तर त्याच्याने आपल्या आयुष्याचंही सोनं होईल, म्हणून पैसे भरून इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन दिलं. त्याच्या शिक्षणासाठी नेहमी मी पैसे वाचवले. विचार केला होता, जर मुलगा शिकला तर आपल्याला म्हातारपणात आरामात राहता येईल. आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ. पण आता म्हातारपणात तर ह्या मुलानेच आपल्यावर बंधनं घातली आहेत. आपल्याला त्याच्या बायकोच्या तालावर नाचायला लावतो आहे. त्यामुळे आपल्याला मन मारून जागावं लागत आहे. अगं, तेव्हा आपल्या खांद्यावर आपल्या मुलाची जबाबदारी होती. पण आता आपण सर्व जबाबदारीतून मुक्त झालो आहोत. तर आपल्याच मुलाने सुनेने आपल्याला मुक्त होऊ दिलंच नाही.
तू अजूनही ह्या वयात किचनमध्ये काम करत असतेस आणि गावभर फिरते. तिला तिच्या चुका सांगितल्या की मग खूप राग येतो तिला. खरं तर तुझे सर्व चुकले आहे. लग्न झाल्यावर तू तिच्यावर जबाबदारी टाकली नाही. सर्व काही स्वतः केलंस. त्यामुळे ती निवांत आहे. ती फक्त माझ्या पेन्शनचे सर्व पैसे घेऊन मलाच डोळे वटारून बोलते. मायाताई उदास होऊन म्हणाल्या, आता करायचं तरी काय? आपल्या नशिबात असंच राहणं लिहिलं असेलही. रविकांतजी म्हणाले, यापुढे असं मी राहू शकत नाही. मी जो काही विचार केला आहे त्याचप्रमाणे मी वागेन. दुसऱ्या दिवशी रविकांतजींनी दोघांची विमानाची तिकिटे काढून आणली. रविकांतजींना दरमहा 30,000 रुपये पेन्शन मिळत होती. त्यातून त्यांनी 15,000 रुपयांचं तिकीट काढलं आणि 15,000 रुपये स्वतःच्या जवळ खर्च करण्यासाठी ठेवले. त्यांनी घरी येऊन आपल्या पत्नीला तिकिटे दाखवली. तेव्हा मायाताई घाबरल्या. त्या म्हणाल्या, आपण नको जायला, राहू द्या, हट्ट सोडून द्या. उगाच घरामध्ये भांडण तंटा नको आपल्याला घरात. आपली सून आपले जगणं मुश्किल करेल. तेव्हा रविकांतजी म्हणाले, माया तुला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. आपण सुनेचे किंवा मुलाचे आश्रित नाही. हे पैसे माझ्या पेन्शनचे आहेत आणि माझे पैसे मी माझ्या मर्जीप्रमाणे खर्च करणार आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी मायाताईसाठी 2 नवीन साड्या आणल्या आणि स्वतःसाठी 2 जोड कपडे खरेदी केले आणि मायाताईंच्या हातामध्ये पिशवी देत म्हणाले, हे घे माया, तुझे आणि माझे सामान पॅक कर. 2 दिवसानंतर आपल्याला निघायचं आहे. त्यांचा मुलगा आणि सून रागाने हे सर्व पाहत होते. तेव्हा नितीन आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, आता तुम्हाला मी या घरामध्ये ठेवू शकत नाही. तुम्हाला जाऊ नका म्हणून सांगितले होते तरीसुद्धा तुम्ही जात आहात. मला तर असं वाटत आहे की तुम्ही हे सर्व मुद्दाम करत आहात. त्यामुळे मी आता तुम्हाला इथे एक क्षणही सहन करू शकत नाही. आता तुम्हाला तुमची राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करावी लागेल. तेव्हा रविकांतजी मुलाला म्हणाले, नितीन, आम्ही आमची राहण्याची सोय का करायची? तू जिथे उभा राहून बोलत आहेस ना, ते घर माझं आहे. माझ्या कष्टांच्या पैशांनी खरेदी केलेलं आहे. हा प्लॉट मी माझ्या फंडाच्या पैशातून खरेदी केला होता आणि हे घर बांधले आहे तेही माझ्या स्वतःच्या पैशाने बांधलेलं आहे. आणि कायद्याने म्हणशील तर हे घर माझेच आहे आणि तू मलाच माझ्या घरातून बाहेर हो म्हणत आहेस. अरे, जाणार तर तुम्ही दोघे आहात ह्या घरातून. उद्या मी आणि माया बाहेर फिरायला जाणार आहोत. ते आम्ही 10 दिवसांसाठी फिरायला जात आहोत. 10 दिवसानंतर येऊ. ह्या 10 दिवसात तुम्ही तुमची राहण्याची सोय दुसरीकडे कुठेतरी करा. आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून मुलाच्या आणि सोनेच्या तोंडावर 12 वाजले होते. त्यांना स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता की त्यांचे वडील, त्यांचे सासरे कधी अशा प्रकारे त्यांच्याशी बोलतील, त्यांनाच घराबाहेर काढतील म्हणून. तेव्हा त्यांची सून सुजाता म्हणाली, बाबा, जर तुम्ही आम्हाला या घरातून बाहेर काढाल तर मग तुम्हाला जेवण कोण बनवून देईल? म्हातारपणात तुमची काळजी कोण घेईल? शेवटी आम्हीच तुमच्या कामी येणार आहोत. तेव्हा लगेच रविकांतजी म्हणाले, सुनबाई, तू आधी तुझ्या डोक्यातून हा गैरसमज बाहेर काढ की आम्हाला तुमची गरज लागेल किंवा आम्ही दोघे तुमचे आश्रित म्हणून राहू. आता आम्हाला तुम्हा दोघांच्या आश्रयाची काहीच गरज नाही आहे. अगं, माझे घर एवढे मोठे आहे की मी या घरामध्ये 2 लोकांना भाड्याने ठेवीन आणि घर कामासाठी कामवाले लावेन. मी माझ्या पेन्शनचे पैसे अगदी माझ्या मर्जीने खर्च करेन. तू आमची काळजी करू नकोस. फक्त आता स्वतःचा विचार कर की आता तुमचं पुढं कसं होईल. रविकांतजींचा राग पाहून दोघे दंग झाले. रविकांतजी आणि मायाताई दोघे आपल्या खोलीत निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते दोघेही चांगले तयार होऊन खोलीतून बाहेर आले. त्यांच्या एका हातामध्ये बॅग आणि दुसऱ्या हातामध्ये विमानाची तिकीट होती. रविकांतराव मुलाला आणि सुनेला आवाज देत म्हणाले, नितीन, आम्ही 10 दिवसानंतर परत येणार आहोत. तोपर्यंत तुम्ही दुसरीकडे कुठेतरी तुमच्या राहण्याची व्यवस्था करा. एवढे बोलून रविकांत आपल्या पत्नीचा हातात घेऊन एअरपोर्टला जाण्यासाठी निघाले. आज त्यांचं एक स्वप्न पूर्ण होणार होतं. त्यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीची सुद्धा इच्छा पूर्ण होणार होती. प्लेनमध्ये बसल्यानंतर दोघे पती पत्नी खूपच खुश होते. मायाताईंच्या डोळ्यातील आनंदाश्रू तर थांबतच नव्हते. त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याही कधी विमानाने प्रवास करतील. ते दोघेही केदारनाथला पोहोचले. तिथे त्यांनी महादेवाचं दर्शन घेतले आणि
आजूबाजूच्या परिसरात फिरायलाही गेले. हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते. रविकांतजी मायाताईंना म्हणाले, माया, तू खुश तर आहेस ना? मला फक्त तुला आनंदी बघायचं आहे. कितीतरी दिवसातून आज आपण मनसोक्त जगलो आहोत. अगं, आपल्या काही इच्छा नसतील का की आपल्या म्हातारपणासोबत आपल्याला सुद्धा इच्छा मारून गेले आहेत आपल्या? तेव्हा मायाताई म्हणाल्या, बरोबर बोलत आहात तुम्ही. आपल्या मुलाने आणि सुनेने ते आपल्या चेहऱ्यावरचं ते हसूच हिरावून घेतलं होतं. प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने मनमोकळेपणाने जगण्याचा हक्क आहे. मग तो तरुण असो किंवा म्हातारा असो. आणि तसेही म्हातारपणात तर माणसाचे मन अगदी लहान मुलांसारखं असतं. पण आजकालच्या नितीनसारख्या मुलांना तर हे पटतच नाही. त्यांना फक्त स्वतःच्या आनंदाशीच मतलब आहे. स्वार्थी असतात अशी मुलं. आई वडिलांच्या सुखदुःखाबद्दल, त्यांच्या इच्छांबद्दल त्यांना काहीही घेणं देणं नसतं. रविकांतजी म्हणाले, अगं माया, हे फार बरं केलं आहे. आपल्याला पेन्शन तरी मिळते. म्हणूनच तर आज आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर, पेन्शनच्या पैशांनी आपल्या मुलांशी आपण बोलू शकत आहोत. पण त्या आईवडिलांचं काय, ज्यांनी आपली सर्व जमापुंजी, सर्व प्रॉपर्टी मुलांवर खर्च केली आणि आपल्या म्हातारपणासाठी काही शिल्लक ठेवले नाही. आणि जर तीच मुले जर आपल्याच आईवडिलांना त्रास देत असतील, तर मग त्या आईवडिलांनी काय करावं? काय करायचं त्यांनी? ते बिचारा आपल्या म्हातारपणे कसं जगत असतील? माझं तर असं म्हणणं आहे की माणसाने जिवंत असेपर्यंत आपलं सर्व काही मुलांना देऊ नये. काही आई वडील असं विचार करतात की आपले जे काही आहे ते सर्व मुलांचंच आहे. मग प्रेमापोटी मुलांना ते सर्व देऊन टाकतात. आणि त्यानंतर काही दिवसांनी आई वडील मुलांना, सुनांना नकोसे होतात. म्हणूनच प्रत्येक आईवडिलांनी जिवंत असेपर्यंत कोणतीही प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करू नये. प्रॉपर्टी, पैसे आपल्या हाती ठेवावेत. जर आपल्याला हातात सर्व काही असेल तरच समजून जायचे की आपले म्हातारपण सुरक्षित आहेत. नाहीतर, आणि जर आपल्याजवळ काहीच नाही तर समजायचं की म्हातारपणात मुलांकडून, सुनांकडून आपला त्रास हा निश्चित आहे. अगं, आज आपल्याकडे पैसे आहेत म्हणून तर आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर विमानाने प्रवास करत आहोत. नाहीतर आपला मुलगा नितीन आपल्याला घराबाहेरही जाऊ देत नव्हता. त्यानंतर दोघांनी खूप गप्पा मारल्या. 10 दिवस आनंदात गेले त्यांचे. 10 दिवसानंतर रविकांतजी आणि मायाताई घरी पोहोचले. तेव्हा त्यांनी पाहिलं की नितीन डोक्याला हात लावून बसला होता. आई वडील आलेले पाहून त्याने आईवडिलांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा, मला माफ करा, माझं चुकलं. आता यापुढे मी कधीही तुम्हाला त्रास देणार नाही. आई वडील दोघेही एकमेकांकडे पाहतात. तेव्हा रविकांत विचारतो, सुजाता कुठे आहे? तेव्हा नितीन रडायला लागतो आणि म्हणतो, बाबा, तुम्ही गेल्यानंतर सुजाताला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर पडली. तेव्हा मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या. तेव्हा त्यात तिला एक जीवघेणा आजार झाल्याचं समजलं. बाबा, आजपर्यंत मी माझ्या पगारातील एकही पैसा घरात न देता भविष्यात उपयोगी पडेल म्हणून ठेवला. ते सर्व पैसे किंवा त्याहून जास्त पैसे मला सुजाताच्या उपचारांवर खर्च करावे लागणार आहेत. आजपर्यंत तुम्ही तुमच्या पेन्शनवर घर चालवत होतात बाबा, आणि मी माझे पैसे फक्त माझ्यासाठी आणि माझ्या बायको मुलांसाठी, आमच्या भविष्यासाठी वापरले. मी एकदाही तुम्हाला विचारले नाही की बाबा, तुम्हाला खूप खर्च होतोय. मी थोडाफार हातभार लावतो. मी कधीच आईला किंवा तुम्हाला माझ्याकडून काहीच दिलं नाही आई बाबा. तर मी फक्त घेत आलो. आणि म्हणूनच देवाने मला आज सुजाताच्या जीवघेण्या आजाराची ही एवढी मोठी शिक्षा दिली आहे. बाबा, आज मला आणि सुजाताला खूप पश्चाताप होतोय. आमच्यावर हे खूप मोठं संकट ओढवलं आहे. तुम्ही म्हणाला होतात ना, 10 दिवसात घर खाली करा. पण बाबा, मला आणखी थोडा अवधी द्या, असे म्हणून तो रडू लागला. मुलाला रडताना पाहून मायाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. पण रविकांतराव हाताची घडी घालून उभे होते. ते म्हणाले, नितीन, तुझ्यावर विश्वास ठेवा असं तू नाहीस. त्यामुळे मला आधी सुनबाईचे रिपोर्ट्स दाखव. नितीन लगेचच वडिलांच्या हातात फाईल देतो. त्यांनी फाईल चेक केली. तेव्हा खरंच नितीन जे काही बोलत होता ते खरंच होतं. रविकांतजींनी डोळ्यावरचा चष्मा काढला आणि त्याला विचारले, नितीन, डॉक्टर काय म्हणाले? नितीन म्हणाला,
डॉक्टरांनी सांगितलं की लवकरात लवकर उपचार सुरू करावे लागतील. साधारणतः 10 ते 12 लाख रुपये खर्च होईल असे म्हटले. तेव्हा रविकांतजी म्हणाले, ठीक आहे, उद्या सुनबाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तू पैशांची काही काळजी करू नकोस. पैसे कमी पडले तर आपण आपली गावाकडची जमीन विकू. दुसऱ्या दिवशी नितीन सुजाताला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि डॉक्टरांनी सुजातावर उपचार सुरू केले. काही महिन्यांनी सुजाताच्या तब्येतीत सुधारणा झाली. सुजाता आणि नितीन हॉस्पिटलमधून घरी आले. मायाताईंनी भाकरीचा तुकडा सुजातावरून ओवाळून टाकला. घरी आल्याबरोबर सुजाता आणि नितीनने आपल्या आईवडिलांचे पाय धरले. नितीन म्हणाला, बाबा तुम्ही किती महान आहात. आज सुजाता फक्त तुमच्यामुळेच जिवंत आहे. मी आणि सुजाताने तुम्हाला आणि आईला किती त्रास दिला, तरी आज तुम्ही तिच्यासाठी एवढं काही केलं. रविकांतजींनी नितीनला आणि सुजाताला उठवलं आणि म्हणाले, नितीन एक सांगतो, मी हे सर्व फक्त माझ्या 2 नातवांसाठी केलं आहे. लहान मुलांना आई किती महत्त्वाची असते हे माझ्याशिवाय आणखी कोणाला ठाऊक असेल. असो. तेवढ्यात मायाताई त्यांच्या खोलीतून बॅग घेऊन बाहेर आल्या. सुजाता म्हणाली, आई तुम्ही कुठे जात आहात? रविकांतजी म्हणाले, आम्ही गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा सुजाता म्हणाली, बाबा मला माफ करा. मी तुम्हा दोघांनाही ओळखायला खूप मोठी चूक केली. मी खूप त्रास दिला, पण मला एक संधी द्या. यापुढे मी तुम्हाला कधीच कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही. तुमच्याकडचे पेन्शनचे पैसे आम्ही घेणार नाही. पण तुम्ही आम्हाला आता अशा अवस्थेत सोडून जाऊ नका. त्यानंतर सुजाता मायाताईंच्या समोर हात जोडत म्हणाली, आई तुम्ही तरी बाबांना सांगा ना, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तेव्हा मायाताई म्हणाल्या, अहो मी काय म्हणते, सुजाता आणि नितीनला त्यांची चूक समजली आणि तसे ती आत्ताच हॉस्पिटलमधून आली आहे. मग आपण तिच्याजवळ थांबलं पाहिजे ना. तेव्हा रविकांतराव म्हणाले, तुझा हाच तर स्वभाव पाहून लोक तुला त्रास देतात. जरा कोणी 2 गोड शब्द बोलले की तेवढेच तुला पुरेसे असतात. तेव्हा सुजाता म्हणाली, बाबा खरंच तुम्ही मला एक संधी देऊन तर बघा. हे पहा, मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते, मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही. मायाताईंनी सुजातावर मग हातच उचलला आणि म्हणाल्या, खबरदार यापुढे ह्या निष्पाप मुलांची शपथ घेतलीस तर. तेव्हा रविकांतजी आपल्या पत्नीकडे पाहतच राहिले आणि म्हणाले, तुझे हेच रूप पूर्वीच दाखवले असते तर आपल्याला कोणी त्रास देण्याची हिंमत केली नसती. ते पुढे म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हा दोघांनाही एक संधी देतो, पण माझ्या काही अटी आहेत. मी यापुढे माझ्या पेन्शनचे सर्व पैसे मी तुम्हाला देणार नाही. मी फक्त 10,000 रुपये देईन. बाकीचे 20,000 रुपये मी माझ्याजवळ ठेवणार आहे. कारण मला माझ्या आणि माझ्या पत्नीच्या औषधांचा खर्चसुद्धा आहे आणि आम्हाला सारखे तुम्हाला पैसे मागणे चांगलं वाटत नाही. माझेच पैसे मला तुमच्याकडे मागावे लागतात आणि हे मला मान्य नाही आहे. आणि हो, आणखी एक, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत या घराचे मालक आम्ही दोघे पती पत्नी आहोत, हे लक्षात असू द्या. तेव्हा सुजाता म्हणाली, बाबा आम्हाला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. नितीन म्हणाला, बाबा मी आता तुमच्याकडून पैसे घेणार नाही. घरातील राशन, लाईट बिल सर्व काही मी बघेन. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुजाताच्या वागण्यात फरक दिसू लागला. ती सकाळी लवकर उठली, घरकाम करू लागली. तेवढ्यात मायाताई मंदिरातून घरी आल्या. तेव्हा त्यांनी पाहिले की सुजाता किचनमध्ये काम करत होती. त्या पटकन किचनमध्ये गेल्या आणि सुजाताला म्हणाल्या, अगं सुजाता, तू तर कालच तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे तुला. तू लगेच कामे करू नकोस. काही दिवस आराम कर, मी कामं करते. तिने सासूकडं पाहिलं आणि ती मनातल्या मनात म्हणाली, यांना माझी किती काळजी आहे. मी उगाचच चांगल्या माणसांना त्रास दिला. याचा आता सुजाताला पश्चाताप होऊ लागला होता. ती म्हणाली, सासूबाई ठीक आहे. तरी आता सुजाताला तिच्या सासूबाई नंतर प्रत्येक कामात मदत करत होत्या. नितीनसुद्धा आता त्याच्या वडिलांकडून 1ही रुपया न घेता घर व्यवस्थित चालवत होता. मुलगा आणि सुनेत झालेला बदल पाहून मायाताई रविकांत यांना म्हणाल्या, आपला मुलगा रस्ता चुकला होता. त्याला त्याच्या चूक समजली आहे. यासाठी मी देवाचे आभार मानते. तेव्हा रविकांतजी म्हणाले,
माया अगं, तसे नाही. सुजाता आजारी होती तेव्हा त्याला आपली गरज पडली आणि तेव्हाच त्याला संकटात असताना स्वतःच्या आईवडिलांची किंमत कळाली. काही म्हण, पण दोघा नवरा बायकोमध्ये खरंच खूप चांगला बदल घडून आला आहे, हे नक्की. असो, दोघांनी सुखाचा संसार करावा, ह्याशिवाय आपल्याला तरी काय हवं, बरोबर ना? तर मग मित्रमैत्रिणींनो, कधीकधी आयुष्यामध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात. थोडंसं स्वार्थी वागावं, बोलावं लागतं. कारण आजकाल लग्न झालेली काही मुली आणि त्यांच्यासोबत त्यांच्या बायकासुद्धा आईवडिलांना गृहीत धरतात. मुली जर बायकोसमोर आईवडिलांचा अपमान करत असतील, तर मग सुना देखील नवऱ्याचं पाहून सासू सासऱ्यांना त्रास देतात, अपमान करतात. तसंच आजच्या या युगामध्ये ही गोष्टसुद्धा सत्य आहे. जर आज तुमच्याजवळ पैसे आहेत तर तुम्हाला इज्जत आहे. जर तुमचे पैसे नसतील तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. त्यामुळे नेहमी तुमच्याकडे काहीतरी शिल्लक ठेवा. कारण पैशांच्या जोरावर तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वाभिमानाने न जगू शकता. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.